सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील मयत शेतकरी आणि माजी सैनिक सुदाम बिंदवाल यांचे पुत्र विशाल सुदाम बिंदवाल यांची वडिलोपार्जित जमीन आहे. परंतु त्यांचे वडील 6 ते 7 वर्षांपूर्वी मयत झालेले असून जमिनीचा फेर करण्यासाठी सोयगाव तहसील कार्यालयात अनेक अर्ज केले तसेच अनेक चक्राही मारत आहे. सध्याला विशाल बिंदवाल हे छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. त्यांना या कामासाठी सोयगाव गोंदेगाव येथे लांब प्रवास करून यावे लागते. तसेच अनेक दिवसांपासून तक्रार अर्ज विनंती अर्ज करूनही अद्याप तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. फक्त सुनावणी घेण्यात आली. मात्र या जमिनीचा फेर आजही धुळखात पडून आहे असे विशाल बिंदवाल यांनी सांगितले. तसेच त्यांच्या आई सतत आजारी असतात. त्याही तहसीलला नेहमी चक्रा मारत आहे. परंतु येथील कर्मचारी अधिकारी यांना दयामाया येत नसून हे कोणीही दखल घेत नसून पूर्णपणे कठोर झाले असून विनाकारण त्रास देत असल्यानं सांगण्यात आलंय. विशाल बिंदवाल यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा पूर्ण प्रकार सांगितला. तरीही अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे या जाचाला कंटाळून शेवटी आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु सोयगाव तहसीलचे कर्मचारी अधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेतली नसल्यामुळे सोयगाव तहसीलदार यांच्या कार्यालयात शेतकरी तथा माजी सैनिक यांचा मुलगा विशाल बिंदवाल यांनी आत्मदहनासाठी सोबत 2 पेट्रोलच्या बिस्लरी बॉटल आणल्या होत्या आणि अंगावरती पेट्रोल टाकून पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असताना सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दांडके आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला अशी माहिती आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली. यावेळेस तहसीलदार मनीषा मेने यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमचं काम मार्गी लावण्यात येईल. त्यामुळे हे आत्मदहन तुर्तास तात्पुरते थांबविण्यात आले अशी माहिती तक्रारदार विशाल बिंदवाल यांनी दिली. जर न्याय न मिळाल्यास परत 3 मेला आत्मदहन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. मी शेतकरी विशाल बिंदवाल राहणार गोंदेगाव 13/5/2025 रोजी आत्मदहन करणार होतो. पण श्रीमान दांडगे साहेब यांच्यामुळं आजच्या आत्मदहनला थोडा आपण स्थगिती दिलेली आहे. हेच आत्मदहन आपण 3/6/2025 रोजी करणार आहे. आजच्या ह्या जबाबात मी त्यांना लिहून दिलेले आहे. फक्त मी दांडगे साहेब यांच्या शब्दामुळे आजचे आत्मदहन थांबवलेले आहे. त्यांचा स्वभाव पण छान आहे, त्यांनी माहिती पण छान दिलेली आहे आणि मी एक प्रशासनाचं धन्यवाद मानतो, पोलीस डिपार्टमेंटचं पण धन्यवाद मानतो. धन्यवाद दांडगे साहेब. आज आपण माझं नाव विशाल बिंदवाल राहणार गोंदेगाव. मी 13/5/2025 रोजी आत्मदहनचा इशारा केलेला आहे. इथं अजून कोणी प्रशासनाने जागी झालेलं नाही आहे. मी बोलल्याप्रमाणे टाईप पण बघू शकता. 14:35 आत्मदहनाची तयारीने आलेलो आहे. त्यामुळे तहसीलदार मॅडम अजून इथं समोर सुद्धा नाही आहे. आज दिनांक 13/5/2025 रोजी फकीराभाऊ राठोड यांना माझे व्हिडिओ बघितलेले होते. पहिले यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचा मला कॉल आला होता आणि किडक्याच्या चौफुलीवरती ते मला भेटलेले. ओम साईराम भजनी मंडळ पालखीसाठी, मिरवणुकीसाठी, अंत्यविधीसाठी भजनी बँड मिळेल. तर त्यांनी सुद्धा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर किडक्याला ते मला भेटले आणि अंत्यविधीसाठी त्यांनी गाडी लावण्याची सुद्धा तयारी दाखवलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे का सोयगाव तहसीलला आमची गाडी शेतकऱ्यासाठी आत्मदहन जे होणार आहे तिथं आम्ही आमची गाडी आणतोय आणि शेतकऱ्यांसाठी अंत्यविधी फ्रीमध्ये करून देणार आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.